नाळे काका चल ना वाचूया त्यांना. अरे खुळाय का हा? अरे तो कुत्रा का मांजर शेपूट धरून घ्यायचा हा? केवढं मोठं जनावर आहे ते हा? अरे हे भेड नुसतं अंगावर पडलं ना तरी दाबून मारू नका नका नाही बाबा. दिगू तुझं हे वागणं मला अजिबात आवडलेलं नाहीये. बोलूच नकोस. याला जीवावर उदार होणं म्हणतात. मी स्वतः तुला अडवलं होतं पण तू मला बाजूला सरून बाहेर गेलास. अगं असं काय करतेस रमाई? तुझ्यापेक्षा सखूची जास्त काळजी नाही का त्याला? आता सखूचंच कारण सांगणार तो. अगं पण फटके आपण खाल्ले आहेत ना त्या नरपशूचे. आपल्याला ठाऊक आहे तो किती भयंकर आहे ते. किती थोडक्यात वाचलात हो तुम्ही. या सखूपायी आपल्या घरावर आणखी काय काय संकट येणार आहेत ना ते बाबाजींनाच ठाऊक. या मुलीने अगदी नाकी नऊ आणलेत. एक दिवस धड सुखाचा जात नाही आणि आता तर काय आपल्या जीवावरच उठली ही मुलगी. याला काय अर्थ आहे का मी काही बोलू नये म्हणून तुम्हीच माझ्यावर आरोप करताय? याचा अर्थ तुला आमच्यावर आरोप करायचे का? रमाई बघ बाई तुझा लेख तुलाच जाब विचारणार आहे. काय विचारणार आहेस कळू देत तरी. यमुनाताई तू जरा त्रयस्थपणे बघ ना. नाही तुला सुद्धा मनात असंख्य प्रश्न येतील. हा पण त्यासाठी माणुसकीच्या नजरेतून पाहिलं पाहिजे. अरे बापरे वहिनी, दिगू म्हणतोय आणि तुम्ही गप्प बसताय हा? अहो माणुसकीच्या गोष्टी करतायत चिरंजीव. काका त्याला काय ते आरोप करू देत. बोल निघू बोल. सखूने तुझे काय कान भरलेत ते तरी बाहेर येईल. पुन्हा सखूवर काही येऊ नये म्हणून मी गप्प बसेन असा तुझा कयास असेल तर मी विचारतो त्याची उत्तरं दे यमुनाताई. नाही मला नाही दिलीस तरी चालेल पण मनातल्या मनात स्वतःला दे आणि मग हे बोल. तुम्ही सर्वजण सखूला जबाबदार ठरवताय ना पण हे विसरताय की तिच्याही जीवावर बेतलंच होतं ना. ती वाचवा वाचवा म्हणून आक्रोश करत होती पण तिला वाचवायला तुमच्यापैकी कुणीही गेलं नाही का बरं? सखू या घरची सून आहे. तिच्या मदतीला तुम्ही धावून गेला असता तर मला जाण्याची वेळच आली नसती. सोडून देऊ आपण हा प्रश्न सोडून देऊ. तुम्हाला तुमच्या जीवाची पर्वा वाटली म्हणून तुम्ही गेला नाही मान्य आहे. पण मग महत्वाचा मुद्दा हा येतो की माझ्या खोलीला बाहेरून कडी होती. ती कडी आपोआप लागली गेली की कोणी मुद्दाम लावली? तर मुद्दाम लावली हे स्पष्ट आहे. मग आता कोणी लावली आणि का लावली हे उरतच. आणि त्यापेक्षाही सगळ्यात महत्वाचं आणि हे तर मला जाणून घ्यायचंच
की सकू घराच्या बाहेर गेलीच कशी काय?